उमेदवार आपल्या मातीतला आहे का? तुम्ही तरी कुठल्या आपल्या मातीतले आहात? आज तुम्ही सांगताय की आम्ही या मतदारसंघामध्ये 90% कामं केली. अरे 90% जर तुम्ही कामं केली तर मग माजी आमदार दिलीप मोहिते होते, दिवंगत आमदार सुरेश गोरे होते, त्यानंतर बाबाजी शेठ आहेत, 2 खासदार झालेत आतापर्यंत, आढळराव असतील, कोल्हे असतील. मग हे काय गोटे गोटे खेळत होते का? असं नाही. उमेदवार हा तळमळ असावी लागते, बाहेरचा असो. आणि मी सांगितलं तुम्हाला की अनुराग जैन हे आपल्याच तालुक्यातले आहेत आणि आपल्याच मातीतले आहेत. आणि मग उमेदवार निवडणुकीनंतर आपल्याला सहज भेटेल का? सहज भेटेल का? आणि तुम्ही कधी भेटलेत? आज गेली जवळ 20-22 वर्षामध्ये तुम्ही या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताय. कुठल्या गावामध्ये तुम्ही तरुणांना भेटताय, कुठल्या गावामध्ये शेतकऱ्यांना भेटताय, माता भगिनींना भेटताय, तुमचे जे काही शिष्य असतील, चेलेपेले असतील, ठराविक लोकांना भेटायचं आणि काहीतरी बाता मारायच्या, खोटं नाटं सांगायचं, अशा पद्धतीचं राजकारण चालत नाही. उमेदवार आपले प्रश्न सोडवू शकतो का? जर 23 वर्षामध्ये एखादा माणूस एखाद्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असेल आणि तरी देखील जर काही प्रश्न उर्वरित शिल्लक असतील तर याच्यामध्ये सर्वात मोठं अपयश तुमचं आहे. जर 23 वर्ष माझ्यासारखा कार्यकर्ता जर या ठिकाणी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असता तर एकही प्रश्न शिल्लक राहिला नसता. त्याच्यामुळं हा प्रश्न तुम्ही विचारायचे तुमचे काम नाही आहे. प्रश्न शिल्लक राहत नाही, कारण तुम्ही कामं ठेवलीत शिल्लक, त्यामुळे उमेदवार निश्चित येणार, ती सोडवणारच आहे. उमेदवार सभागृहात तुमचे प्रश्न मांडील का? सभागृहामध्ये प्रश्न मांडण्याचा जो विषय हा निश्चितपणाने आमचे जे काही उमेदवार आहेत, राजेशताई जैद, त्यांचे बंधू आदरणीय बाबाजी शेठ काळे गेले वर्षभरापूर्वी आमदार झालेत आणि त्यांनी या केवळ पाईट जिल्हा परिषद मतदारसंघाचेच नाही तर संपूर्ण खेड तालुक्याचे प्रश्न सभागृहामध्ये अतिशय जिकिरीने मांडलेले आहेत. आणि त्याच पद्धतीनं सगळ्या मतदारांना खात्री आहे की जर शरद पोटे पाटलांनी या मतदारसंघाचा फक्त उपयोग करून घेतला आहे, त्याच्यामुळे सगळेजण अपेक्षेने राजेशताई जैद यांच्या पाठीशी आहेत, त्या निश्चितपणाने प्रश्न सभागृहामध्ये मांडतील. उमेदवार तुम्हाला आपला वाटतो का? अर्थात आमदार आदरणीय बाबाजी शेठ काळे 2022 साली जेव्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्या होत्या तेव्हा काळे साहेबांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्यावेळेस शेकडो कार्यकर्त्यांनी त्यांनी बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की या ठिकाणी मी उभं राहणार आहे. आणि आमदार साहेबांचं काम करण्याची पद्धत तुम्हाला माहीत आहे की निधी असो नसो सो खर्चाने त्यांनी आमच्या संपूर्ण मतदारसंघामध्ये अनेक कामं केलेली आहेत. आणि त्याच्यामुळं जर स्वतः बाबाजी शेठ काळे आणि त्यांच्या भगिनी आहेत, त्या भगिनी आमचे उमेदवार असल्यामुळं निश्चितप्रमाणे सर्व मतदारांना जे काही उमेदवार आहेत ते आपलेसे वाटत आहेत. आणि उमेदवार फक्त पैशाच्या जोरावर मते घेणार तर नाही ना? पैशाचा जर आपण विचार केला त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत की काही लोक सत्तेतून पैसा आणि पैशातून परत सत्ता निर्माण करतात. तर राजेशताईंचं तसं नाही. राजेशताईंचा जर आपण घरची पार्श्वभूमी पाहिली तर त्या अगोदरच वैभवशाली अशा घरातल्या आहेत, शिक्षण संस्था चालवत आहेत, मोठमोठे उद्योग आहेत. आणि राहिला विषय पैशाचा तर आज त्यांनी हजारो माता भगिनींना देवदर्शन घडवलं आहेत, अजूनही काही आमच्या माता भगिनी जाणार आहेत. आणि त्याच्यामुळं त्यांच्याकडे जे काही पैसा असेल, संपत्ती असेल, त्याचा विकासात्मक काम करण्यासाठी त्या निश्चितपणाने उपयोग करत आहेत आणि यापुढे पण करत राहणार आहे. पैसा प्रत्येकाकडे असतो, परंतु खर्च करण्याची दानत. आणि दुसरी जी गोष्ट आहे की पैसा कुणाकडे नाही, पैसा शरद पोटे पाटलांकडे पण आहे, परंतु पैसा खर्च करण्याचं जे औदार्य लागतं, जी दानत लागते, ती आमच्या राजेश्रीताईंकडे आहे. आणि सगळा आमचा मतदारसंघ ते अनुभवतो आहे. आणि त्याच्यामुळं राजेश्रीताईंच्या पैशाच्या माध्यमातून जो काही विकास होईल त्या विकासासाठी लोक मतदान करणार आहेत. त्यांच्याकडे काही पैसा आहे हे बघून मतदान होणार नाही. उमेदवार फक्त निवडणुकीसाठी आलाय का? आता या मतदारसंघामध्ये आमदार बाबाजी शेठ काळे 2022 सालीच त्यांनी निवडणुकीची तयारी चालवली होती आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये बरीचशी कामं आमदार साहेबांनी केलेली आहेत. दुसरा मुद्दा, अनुरागजी जैद कृषी उत्पन्न बाजार समितीचे डायरेक्टर म्हणून निवडून आल्यानंतर या भागातल्या सगळ्या शेतकऱ्यांशी त्यांचे अतिशय सलोख्याचे आणि प्रेमाचे संबंध आहेत. म्हणजे त्यांनी केवळ निवडणुकीसाठी म्हणून विचार न करता
या मतदारसंघामध्ये अनेक वेळा ते येऊन शेतकऱ्यांच्या हिताची त्यांनी कामं केलेली आम्ही पाहिलेली आहेत. आणि तिसरा मुद्दा जो आहे की शरद बुट्टे पाटील यांनी या मतदारसंघाची जेव्हा तोडमोड केली त्यांच्या स्वतःच्या स्वार्थानुसार, मग इकडे बिरदेवडी गाव असेल, त्यानंतर सावर्दिरी असेल, शिंदे असेल, वासुली असेल, किंवा खालच्या भागामध्ये जेव्हा तो गट आमचा तयार झाला होता, काळूस असेल, शिरोली असेल, चांडवली, ही जी गावं आहेत ही सगळी गावं यांच्या विरोधात जात होती आणि म्हणून यांनी स्वतःच्या फायद्यानुसार गटाची मोडतोड केली. मग असं असताना राजश्रीताई जैद या एक अतिशय सक्षम उमेदवार म्हणून पुढे आलेले आहेत आणि मग यांनाही जर 23 वर्ष त्यांनी खरोखर कामं केली होती तर मग यांना बाहेरचे उमेदवार, जवळचा उमेदवार याची अशी भीती वाटायला नाही पाहिजे. आणि राजश्रीताई ह्या काय फक्त या ठिकाणी निवडणूक लढवायला आलेल्या नाहीत, तर त्या निवडणूक जिंकायला आलेल्या आहेत. आणि त्यामुळे या आमच्या मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराचा विश्वास आहे राजश्रीताई या ठिकाणी 100% विजय होणार आहेत आणि शरद बुट्टे पाटलांना घरी पाठवणार आहेत. हे या ठिकाणची काळ्या दगडावरची रेघ आहे. तर आज आपल्या समवेत या आंबेठाण पंचायत समिती गणाचे माजी पंचायत समिती सदस्य रोहिदासजी गडदे आपल्या समवेत आहेत. तर तुम्हाला पहिलाच प्रश्न असा आहे की पाईट आंबेठाण हा जो जिल्हा परिषद गट आहे, या जिल्हा परिषद गटाचा इथून पाठीमागचा राजकीय इतिहास काय राहिलेला आहे? हा जो पाईट आंबेठाण जिल्हा परिषद मतदारसंघ आहे, याच्यामध्ये माझ्या आठवणीप्रमाणे पाईटचे जंगलबाळा खेंगले जिल्हा परिषद सदस्य होते. त्यानंतरच्या कालखंडामध्ये पिंपरी ठाकूरचे वामनराव ठाकूर हे जवळजवळ 13 वर्ष जिल्हा परिषद सदस्य आणि सभापती म्हणून त्यांनी अतिशय कार्यक्षमपणे काम केलं होतं. त्यानंतरच्या कालखंडामध्ये सदाशिवदादा करंडे शेलूचे ते 1997 ते 2002 पर्यंत त्यांनी काम केलं. आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये शरद बुट्टे पाटील यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. मग हा राजकीय इतिहास पाहता याच्यात प्रभावीपणे काम पाठीमागच्या कालखंडामध्ये कोणाचं पाहायला मिळतं? प्रभावी म्हटलं तर वामनराव ठाकूर त्यांचा जो कालखंड होता ते 13 वर्ष जिल्हा परिषदचे आरोग्य आणि बांधकाम विभागाचे सभापती होते. आणि त्या काळामध्ये जरी आपण पाहिलं किंवा जिल्हा परिषद किंवा पंचायत समितींना निधी कमी प्रमाणात असायचा, परंतु तरी देखील त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कामं केली होती. शरदराव बुट्टे पाटील जरी गेली 15 वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत असले तरी अशी लक्षात राहण्यासारखी कामं त्यांच्याकडून झालेली आपल्याला पाहायला मिळत नाहीत. या गटाचा विचार करता या गटासाठी आवश्यक सगळ्यात महत्त्वपूर्ण काम काय होते? आता या मतदारसंघाचा जर आपण बारकाईने विचार केला तर भामा खोऱ्याचा हा गट आहे आणि याच्यामध्ये भामास्केड धरण आहे. भामास्केड धरणाचं काम 2000 साली पूर्ण झालं, परंतु एकीकडे काम होत असताना पुनर्वसन शेतकऱ्यांचं होणं गरजेचं होतं. परंतु आज जवळजवळ 25 वर्ष झालेत आणि या 25 वर्षामध्ये त्याच्यामध्ये जवळजवळ 23 वर्ष शरदराव बुट्टे पाटील या भागाचं प्रतिनिधित्व करतायत. तर त्यांनी शेतकऱ्यांचं पुनर्वसन करणं अपेक्षित होतं, ते काही केलं नाही. कधीही त्यांनी या पुनर्वसनाच्या दृष्टिकोनातून गांभीर्याने लक्ष घातलं नाही. जसं आज जर आपण पाहिलं की सगळ्या पुणे जिल्ह्यामध्ये बरेच मतदारसंघाची मोडतोड झाली, काही गावं इकडची तिकडे गेली. शरद बुट्टे पाटलांनी त्यांच्या सोयीस्कर हा मतदारसंघ त्यांच्या अपेक्षेप्रमाणे घडवून आणला. पण जसं त्यांनी अजितदादांच्या किंवा गिरीश बापट साहेब असतील किंवा चंद्रकांत दादा पाटील असतील या पालकमंत्र्यांच्या ओळखीने त्यांच्या जी काही व्यक्तिगत ह्या मतदारसंघाचं जी काही परत जुळवणूक घडवून आणली, तसं काम त्यांनी पुनर्वसनाच्या बाबतीत केलं नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी या ठिकाणी काम केलेलं. स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर ओळखीचा उपयोग करून घेतला, वैयक्तिक संबंधांचा उपयोग करून घेतला. परंतु त्यांना जो सर्वसामान्यांचा प्रश्न आहे, भामाखोरे जे म्हणतात, त्या भामाखोऱ्याचा जो प्रश्न आहे तो मात्र त्यांना या कुठल्याही ओळखीतनं मार्गी लावता नाही. भामाखोरे हे फक्त त्यांचं बोलायला आहे आणि ही नाटकबाजी, बंपकबाजी. त्यांना भामाखोरेबद्दल अजिबात काही प्रेम नाहीये. त्यांना फक्त स्वतःचा स्वार्थ साधण्यापलीकडं राजकारणामध्ये काही दिशा नाही. परंतु तर या गटाच्या संदर्भाने विचार केला तर भामाखोऱ्याचा सगळ्यात महत्त्वपूर्ण प्रश्न कोणता आहे? भामाखोऱ्याचा जर विचार केला तर 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत की आमच्या भागामधील जे काही सुशिक्षित तरुण आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारीचं समस्या आहे. आणि आपण जर आता पाहिलं की MIDC आपल्याजवळ आलेली आहे. म्हणजे इथून जर 6 किलोमीटरच्या पुढं गेलो तर करंजी विऱ्यापासून तर चाकणपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये MIDC आलेली आहे. आशिया खंडातली सगळ्यात मोठी MIDC आपल्या भागात आहे. आणि शरद बुट्टे पाटील गेली जवळजवळ 23 वर्ष या आमच्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत. परंतु या 23 वर्षामध्ये एकही असं उदाहरण मला दाखवा की त्यांनी एखाद्या तरुणाला त्या ठिकाणी MIDCमध्ये काहीतरी जॉब लावलेला आहे
किंवा कुणाला काही एखाद्या कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहे. वस्तुतः यांच्या बंधूंची किंवा यांची स्वतःची वेगवेगळ्या कंपन्यामध्ये अनेक कॉन्ट्रॅक्ट्स आहेत. म्हणजे यांनी MIDCचा स्वतःसाठी उपयोग करून घेतला. परंतु ज्या मतदारांनी यांना गेली 30-23 वर्ष खूप प्रेम दिलं आणि यांना जिल्हा परिषदेवर पाठवलं, त्या मतदारांची मात्र यांना आठवण राहिली नाही आणि सर्वस्वी तरुणांची धूळफेक केलेली आहे. दुसरा जो अतिशय जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे तो पुनर्वसनाचा. 2002 साली भामासखेड धरणाचं काम पूर्ण झालं आणि आज 2025 चालले आहे. 25 वर्षामध्ये या भागातील जे काही गोरगरीब धरणग्रस्त शेतकरी आहेत की ज्यांनी आपली जमीन या धरणामध्ये दिलेली आहे आणि त्यांच्या त्यागावरती हे धरण उभं राहिलं आहे, अशा धरणग्रस्तांचं पुनर्वसनाचा प्रश्न यांनी शरदराव पोटे पाटलांनी उपस्थित करणं अपेक्षित होतं. आता तुम्हाला एक मेक सांगतो. शरद पोटे पाटील यांनी त्यांच्या ओळखीचा उपयोग, आता जी काही जिल्हा परिषद मतदारसंघाचं आरक्षण झालं त्यानंतर गटाची मोडतोड झाली आणि त्यामध्ये हा जो काही मतदारसंघ होता हा पायीट तर तिकडे अगदी काळूसपर्यंत गेला होता आणि इकडचा जो काही गावं होती ही गावं इकडं म्हाळुंगे गटात गेली होती. यांनी यांच्या ओळखीचा उपयोग मग त्यांनी अजितदादांना भेटून अगदी देवेंद्र फडणवीसांना भेटून तो गट परत त्यांच्या मनासारखा करून घेतला. मग सर्वसामान्य मतदारांची ही अपेक्षा आहे की जर हे यांच्या ओळखीचा स्वतःच्या स्वार्थासाठी उपयोग करून घेतात तर याच ओळखीचा उपयोग जर यांनी धरणग्रस्तांसाठी केला असता तर हजारो धरणग्रस्तांना न्याय मिळाला असता. आज हजारो धरणग्रस्तांच्या चुली पेटल्या असत्या, करोडो रुपये त्यांना मिळाले असते आणि अशा पद्धतीनं अनेक धरणग्रस्त शेतकरी त्यांच्या न्याय जे काही अधिकार होते त्याच्यापासून वंचित राहिलेले आहेत. याच्यात एक प्रश्न असा आहे की आज एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जमिनी इथल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या धरणात गेल्या, पण तरीसुद्धा आज ज्या जमिनीवरती पाणी आहे त्या पाण्यावर सुद्धा त्यांचा अधिकार राहिला नाही. आज ते पाणी महानगरपालिका उचलते, पिंपरी चिंचवड उचलते, पुणे महानगरपालिका उचलते. यांनी त्याच्यासाठी तरी काय नियोजन भविष्याच्या दृष्टीनं करून ठेवलेलं दिसतं का? नियोजन तर नाहीच. सिंगल कधी त्यांनी आवाज उठवला नाही. गेल्या जवळजवळ 23 वर्षांमध्ये मला तरी आठवत नाही. मी स्वतः आता हा संपूर्ण मुद्दा तुम्ही तुमच्या याच्यात घ्या. तिसरा प्रश्न असं म्हणा, गेली 23 वर्षामध्ये शरदराव पोटे पाटलांनी भामासखेड धरणग्रस्तांकडे अगदी दुर्लक्ष केलेलं आहे. मी स्वतः भामासखेड धरणग्रस्त कृती समितीचा अध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे. अनेक गावामध्ये आम्ही धरणग्रस्तांचे जे काही शेतकरी आहेत किंवा पुनर्वसनाची कामं आहेत ती माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या माध्यमातून केलेली आहेत. परंतु यांचं कर्तव्य होतं की आपल्या भागामध्ये धरण आहे आणि आपण या जिल्हा परिषद मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतो आहे, परंतु यांनी कधीच सिंगल आवाज उठवला नाही. कुठल्या मिटिंग त्यांनी कॉल केले नाहीत. समजा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत, जिल्हा पुनर्वसन अधिकारी आहेत, कलेक्टर आहेत, कमिशनर आहेत, कुठंही आले नाहीत. यांनी फक्त यांची कातडी वाचवलेली, यांचा स्वार्थ साधलेला आहे. पालिकेला जे पाणी उचललं जाते आणि जे MIDCसाठी आरक्षित केले इथला स्थानिक प्रतिनिधी म्हणून याचा सुद्धा विरोध करायला पाहिजे होता का? यांनी कधी विरोध केला नाही. किंबहुना पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल किंवा पुणे महानगरपालिका असेल यांच्याशी जर स्ट्रगल केलं असतं, कारण शेवटी काय असतं की तुम्हाला प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी एक अधिकार असतात आणि समजा हे म्हणतात की माझे देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर संबंध आहेत, अजितदादांबरोबर संबंध आहेत, गिरीश बापट दिवंगत पालकमंत्री त्यांच्याशी संबंध होते, परंतु यांनी यांच्या ओळखीचा किंवा अधिकाराचा कधी वापर केला नाही. जर त्या पद्धतीने संघर्ष केला असता तर या दोन्ही महानगरपालिकांनी कोट्यवधी रुपये धरणग्रस्तांना दिले असते आणि धरणग्रस्तांचा फायदा केला असता, परंतु तसं यांच्याकडनं घडलं नाही. निदान तरीसुद्धा धरणातला बॅगचा गाळ काढणे, बुडीत बांधारे, KTVRचे बांधारे निर्माण करणे ही तरी कामं करता आली असते त्यातलं. ही तरी कामं आज जर तुमची नगरपालिका पाणी उचलते आहे तर ही कामं तरी इथल्या शेतकऱ्यांसाठी करून देणं गरजेचं होतं. आता जे काय बुडीत बांधाऱ्यांचा विषय हा अतिशय जेन्युइन असा विषय, कारण भविष्यामध्ये जेव्हा पिंपरी चिंचवडला पाणी जाईल तेव्हा आमच्या धरणामध्ये अगदी 0.5% म्हणजे अर्धा TMC पाणी राहणार आणि मग जी वरची जी गावं आहेत अगदी आंबोली असेल, त्याच्यानंतर वेळावळे, टेकवडी, वाघू,
त्यानंतर खालच्या बाजूला अनवळे, कासारी या सगळ्या गावामध्ये कुठंही पाणी राहणार नाही. मग अशा परिस्थितीमध्ये शरद बुट्टे पाटलांचं कर्तव्य होतं किंवा त्या ठिकाणी जर बुडीत बांधारे त्यांनी टाकले असते, त्याच्यासाठी संघर्ष करून काही फंड्स आणला असता, तर ते वरच्या लोकांना पिण्यासाठी किंवा जनावरांसाठी चाऱ्यासाठी पाणी उपलब्ध राहिलं असतं. परंतु अतिशय भीषण परिस्थिती या माणसाच्या नाकर्तेपणामुळे आलेली आहे. याच्यात आता दुसरा मोठा प्रश्न असा आहे की आज ते एका अनेक ठिकाणी असं म्हटले की जर तोरण्यातला एखादा व्यक्ती असेल, गडदचा एखादा व्यक्ती असेल, तो जर माझ्या या मतदारसंघातला असेल तर त्याला मी स्वीकारेल, परंतु बाहेरचा व्यक्ती आम्ही स्वीकारणार नाही आणि लोकांमधला स्वाभिमान जागा करण्याचा ते प्रयत्न करतायत. तर त्याच्या संदर्भानं तुमचं मत काय? आता त्यांची जी ही भूमिका आहे हीच मुळात दुटप्पी आहे. कारण तुम्हाला सांगतो की सत्तेचं जे डिसेंट्रलायझेशन व्हायला पाहिजे, गेली जवळजवळ 23 वर्षे ते या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत. आणि भारतीय जनता पक्ष असो किंवा एकूणच राज्यशास्त्राचा जर आपण अभ्यास केला तर एका व्यक्तीने किती वर्ष एखाद्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करायचं? बरं, ते करत असताना तुम्ही त्या मतदारसंघाचे सगळे प्रश्न सोडवलेत का? तर नाही सोडवलेले. आणि मग दुसरी गोष्ट, यांना जर वाटतं की मी एखाद्या तोरण्यासारखा गावातला कार्यकर्ता असता तर मी ठीक आहे, माझं समाधान झालं असतं. मग आमचा त्यांना प्रश्न आहे किंवा तुम्ही द्या ना, तुमचे काही कार्यकर्ते त्या देवतोरण्यामध्ये यांचे अनेक कार्यकर्ते आहेत की ज्यांनी यांच्यासाठी बरंच काही सॅक्रिफाईस केले, बराच त्याग केलेला आहे, यांना आतापर्यंत खूप प्रेम दिलेलं आहे. मग तुम्ही तुमची उमेदवारी थांबवून देवतोरण्यातल्या एखाद्या तुमच्या कार्यकर्त्याला उमेदवारी द्या, आम्ही ती ॲक्सेप्ट करू. राहिला दुसरा प्रश्न किंवा बाहेरचा उमेदवार, बाहेरचं आणि जवळचं असं काही नसतं. आज जर आपण पूर्ण देशामध्ये परिस्थिती पाहिली, अनेक उदाहरणं तुम्हाला देता येईल की जॉर्ज फर्नांडिस बिहारचे होते, परंतु मुंबईमध्ये येऊन त्यांनी त्या ठिकाणी चांगलं काम केलं आणि सखा पाटलासारख्या एका चांगल्या माणसाला त्यांनी त्या ठिकाणी पराभूत केलं. दुसरं उदाहरण तुम्हाला राहुल गांधीचं देता येईल की उत्तर प्रदेशमधून ते केरळला, वायनाडला गेले, त्या ठिकाणी त्यांनी जिंकून दाखवलं त्यांनी. त्यानंतर आपले पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी हे गुजरातमधून इकडं वाराणसीला गेले. अशी अनेक उदाहरणं आहेत. तर त्याच्या पलीकडचं मी तुम्हाला इंटरनॅशनल उदाहरण सांगेन की डॉक्टर द्वारकादास कोटणीस, त्यांच्यावर एक चित्रपट आला होता व्ही शांतारामने की कोटणीस की अमर कहाणी. त्या ठिकाणी चीनला जाऊन त्यांनी इतकं चांगलं काम केलं. सांगण्याचा मुद्दा असा आहे की ह्या मातीतला आणि ते अनुरागजी जैद यांच्या मातोश्री या आपल्याच मातीतल्या आहेत ना, खेडच्याच आहेत आणि माती वगैरे काही नसतं, त्याला तळमळ लागते. यांच्याकडे आमच्या मतदारसंघासाठी तळमळ नाही आहे. तसं तुम्ही जर अनुरागजी जैद किंवा त्यांच्या मातोश्री राजश्रीताई जैद यांचं पाहिलं तर आज गेली जवळ 15 दिवसामध्ये हजारो आमच्या माता भगिनींना त्या उज्जैनला महाकालचं दर्शन करण्यासाठी घेऊन गेले आहेत. अनेक ठिकाणी जी कामं यांनी 25 वर्षात केली नाहीत. आज जर तुम्ही पाईट ते आहिरे आणि आहिरे ते देवतोरणे हा रस्ता पाहिला तर हा रस्ता महाराष्ट्रामध्ये इतका व्हस्ट रस्ता नाही आहे. इतकी वाईट दुर्दशा झाली आहे. मग 25 वर्षामध्ये त्यांना एक साधा रस्ता करता आला नाही का? त्या रस्त्याचं मुर्मीकरणाचं काम आता अलीकडच्या काळामध्ये जैद साहेबांनी केलेलं आहे. अनेक कामं संपूर्ण आमच्या मतदारसंघामध्ये त्यांनी चालू केली आहे आणि त्याच्यामुळे त्यांना आपुलकी आहे या मतदारसंघाची. आणि त्यामुळं त्यांचा जो मुद्दा आहे बाहेरचा आणि हे हा अगदीच हास्यास्पद आहे. प्रश्न हा तळमळतेचा आहे. तळमळ जर असेल तर तो व्यक्ती निश्चित आपला आहे. रामकृष्ण हरी.